ओके, बघा आता लक्षात आहे. तर आपण हायड्राइड्स समजून घेऊन राहिलो. कंपाऊंड्स ऑफ हायड्रोजन्समध्ये हायड्राइड्स. तर हे हायड्राइड स्टडी करत असताना आपण टाईप ऑफ हायड्राइड्स पाहून राहिलेलो. आता हायड्राइडचे जे प्रकार आपण पाडलेले आहेत, तर हायड्रोजनचं दुसऱ्या मेटल, नॉन मेटल्स किंवा मेटलॉइड्स आपल्या पिरियोडिक टेबलमध्ये जे मेटल्स असतात, नॉन मेटल्स असतात आणि मेटलॉइड्स, हे जेव्हा हायड्रोजन सोबत कंबाईन होत असतात तर हायड्रोजन सोबत हे बायनरी कंपाऊंड्स तयार करतात. म्हणजे हायड्रोजनचा आणि मेटलचा, हायड्रोजनचा नॉन मेटलचा, हायड्रोजनचा आणि मेटलॉइडचा, हे जे बायनरी कंपाऊंड्स तयार होते हायड्रोजन सोबत, तर त्यांना आपण हायड्राइड्स म्हणत असतो. तर हायड्राइड जो पॉइंट आहे तर त्याच्यामध्ये आपण 3 प्रकारचे हायड्राइड्स स्टडी करणार आहोत. आता हे हायड्राइड्स कशावर डिपेंड आहे की यांच्यामध्ये कोणत्या प्रकारची बॉन्डिंग तयार होणार आहे. म्हणजे पिरियोडिक टेबलमधले जे एलिमेंट्स आहेत हे सर्वच एलिमेंट्स एकसारखी बॉन्डिंग तर करणारच नाही. एस ब्लॉक मेटल्स आहेत, एकदम ॲक्टिव्ह मेटल्स. डी आणि एफ ब्लॉक हे थोडे लेस रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत. आणि पी ब्लॉक तर आपले मेटल, मेटलॉइड्स, नॉन मेटल्स तिन्ही असतात. त्याच्यामुळे हायड्रोजनसोबत सिमिलर बॉन्डिंग तयार करणार नाही. आणि म्हणूनच यांचे जे हायड्राइड्स आहेत हे बॉन्डिंगच्या बेसिसवर आपण क्लासिफाईड केलेले आहेत. मग आता यांच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारची बॉन्डिंग असते त्याच्या बेसिसवर आपण यांना कोणकोणत्या प्रकारचे हायड्राइड्स म्हणणार ते सांगणार आहोत. की नेमकं आपल्या पिरियोडिक टेबलमध्ये कोणता एलिमेंट्स हा कोणत्या टाईपचे हायड्राइड्स बनवल हे त्यांच्यामध्ये असणाऱ्या बॉन्डिंगवर डिपेंड आहे. त्याच्यामुळं एक पहिला आपण आयोनिक हायड्राइड किंवा त्याला सॉल्ट किंवा सलाईन हायड्राइड म्हणणार. दुसरा कोव्हॅलंट किंवा मॉलिक्युलर हायड्राइड्स, म्हणजे ज्यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असेल. आणि तिसरा मेटलिक, आणि त्यालाच आपण इंटरस्टिशियल किंवा नॉन स्टॅच्युमेट्रिक हायड्राइड म्हणणार आहोत. आपण याआधी पहिल्या लेक्चरमध्ये आयोनिक हायड्राइड डिटेलमध्ये पाहिलेला आहे, तरी सुद्धा आपण चार्टमध्ये आपण यांची इन्फॉर्मेशन थोडक्यात माहिती घेऊ. जसं आयोनिक हायड्राइड जे आहे तर आपल्या पिरियोडिक टेबलमध्ये कोणते एलिमेंट आहे जे आयोनिक हायड्राइड्स बनवतील, तर आपल्या पिरियोडिक टेबलमधले हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट, हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स म्हणजे कोणते? एस ब्लॉक. हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल जे आहे म्हणजेच एस ब्लॉक एलिमेंट जे असतात हे हायड्रोजन सोबत कंबाईन होऊन कोणते हायड्राइड्स बनवत असतात? आयोनिक हायड्राइड्स बनवत असतात. आणि म्हणूनच काही एक्सेप्टही आहे याच्यातनी हायड्रोजन्स जे आयोनिक हायड्राइड्स आहेत हे एस ब्लॉक एलिमेंट्स तयार करतात. पण काही एस ब्लॉकमधले एलिमेंट आहे जे आयोनिक हायड्राइड न बनवता कोव्हॅलंट हायड्राइड बनवत असते. तर असे एक्सेप्शनल केसेसमध्ये एक बेरिलियम हायड्राइड आहे आणि मॅग्नेशियम हायड्राइड आहे. हे दोन सोडून बाकीचे जेवढेही एस ब्लॉकचे एलिमेंट्स असतील हे आयोनिक हायड्राइड किंवा सॉल्ट हायड्राइड किंवा सलाईन हायड्राइड बनवत असतात. ठीक आहे, एक्सेप्ट कोण सोडून? बेरिलियम हायड्राइड अँड मॅग्नेशियम हायड्राइड ही कोव्हॅलंट हायड्राइड्स आहेत. हे या कॅटेगरीमध्ये येतील जरी ते एस ब्लॉकचे एलिमेंट असतील तरी. ठीक आहे. आता हे जे आयोनिक हायड्राइड्स असतील यांना आपण सॉल्ट किंवा सलाईन हायड्राइड म्हणत असतो. सॉल्ट ऑर सलाईन हायड्राइड म्हणतात. त्याचं कारण काय माहिती आहे का? हे जे हायड्राइड्स असतात याच्यामध्ये मेटल कॅटायन्स असेल आणि हायड्रोजन एनायन असेल आणि म्हणून हे सॉल्ट लाईक स्ट्रक्चर असते यांचं. सॉल्ट लाईक स्ट्रक्चर असते त्याच्यामुळे आपण यांना सॉल्ट किंवा सलाईन हायड्राइड सुद्धा म्हणतो. तर यांचा डिटेल लेक्चर आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे. प्रॉपर्टीज, यांच्या स्टॅबिलिटीज हे सर्व एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच्यामुळे ते लेक्चर्स तुम्ही एकदा पाहून घ्यायचं आहे. आज जे लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत ते आपण कोव्हॅलंट हायड्राइड स्टडी करणार आहोत आणि मॉलिक्युलर हायड्राइड्स. कोव्हॅलंट किंवा त्यालाच मॉलिक्युलर हायड्राइड म्हणतात. आता नावच सांगते की कोव्हॅलंट हायड्राइड्स, कोव्हॅलंट बॉन्ड राहणार आहेत. आता नेमकं कोव्हॅलंट बॉन्ड आपल्या पिरियोडिक टेबलमध्ये हायड्रोजन कोणासोबत करतो? पी ब्लॉकचे जेवढेही एलिमेंट्स आहेत नोबल गॅसेस सोडून. नोबल गॅस हायड्राइड बनवत नाहीत, बरोबर आहे. त्याच्यामुळे आपल्या पिरियोडिक टेबलमध्ये कोव्हॅलंट किंवा मॉलिक्युलर हायड्राइड जे असते हे पी ब्लॉक एलिमेंटचे बायनरी कंपाऊंड्स असते. पी ब्लॉक एलिमेंट्स
जे पी ब्लॉक एलिमेंट्स आहेत एक्सेप्ट नोबल गॅस, कोणते नोबल गॅस किंवा इनर्ट गॅस ज्याला म्हणतो आपण, एक्सेप्ट नोबल गॅस. नोबल गॅस सोडून जे पी ब्लॉक एलिमेंट्स असतील है की नाही, तर हे पी ब्लॉक एलिमेंट्स हायड्रोजन सोबत कंबाईन होऊन काय तयार करतील, कोव्हॅलेंट हायड्राइड्स तयार करतील. म्हणजेच ग्रुप नंबर पी ब्लॉक मध्ये ग्रुप कुठून स्टार्ट होत असतो, पिरियोडिक टेबल मध्ये 13 to 17 ग्रुप एलिमेंट्स. 13 म्हणजे 13वा आणि 17वा, 13 ते 17वा ग्रुप पर्यंत 13 to 17 ग्रुप एलिमेंट जे असतील, 13 म्हणजे बोरॉन फॅमिली आणि 17 ग्रुप म्हणजे कोणता, आपला हॅलोजन्स फॅमिली. तर हे जे एलिमेंट्स आहेत हे पिरियोडिक टेबल मध्ये काय बनवत असतात, कोव्हॅलेंट हायड्राइड्स किंवा मॉलिक्युलर हायड्राइड्स बनवत असतात. आता हे जे कोव्हॅलेंट हायड्राइड्स आहेत किंवा मॉलिक्युलर हायड्राइड्स आहेत हे पुन्हा 3 प्रकारचे असतात. लक्षात ठेवा, हे किती प्रकारचे असतात, 3 प्रकारचे असतात, कोव्हॅलेंट किंवा मॉलिक्युलर हायड्राइड्स. ठीक आहे, डिटेलमध्ये तर पाहणारच आहोत, पहिले चार्ट लक्षात ठेवायचा आहे आपल्याला. तुमच्या लक्षात आलं असेल की पिरियोडिक टेबलमध्ये ग्रुप नंबर 13 टू ग्रुप नंबर 17 जे पी ब्लॉकचे मेंबर्स आहेत ते कोव्हॅलेंट किंवा मॉलिक्युलर हायड्राइड्स बनवत असतात. तर यांच्यामध्ये हे जे कोव्हॅलेंट हायड्राइड्स आहेत हे 3 प्रकारचे असतात वापस. एक इलेक्ट्रॉन डिफिशियंट कोव्हॅलेंट हायड्राइड्स, दुसरा इलेक्ट्रॉन प्रिसाइज कोव्हॅलेंट हायड्राइड्स आणि तिसरा इलेक्ट्रॉन रिच कोव्हॅलेंट हायड्राइड्स. असे कोव्हॅलेंट हायड्राइड्स 3 प्रकारचे असतात. बरोबर आहे. आता हे जे इलेक्ट्रॉन डिफिशियंट कोव्हॅलेंट हायड्राइड जे आहेत है ना, ते इलेक्ट्रॉन डिफिशियंट कोव्हॅलेंट हायड्राइड्स मध्ये कोणते येतील, ग्रुप नंबर 2 वाले आणि ग्रुप नंबर 13 वाले. एस ब्लॉक मधले 2 वाले आणि ग्रुप नंबर 13 वाले म्हणजे बोरॉन फॅमिली. फॉर एक्झाम्पल जसं आपले एस ब्लॉक मधले काही असे आहेत की जे कोव्हॅलेंट हायड्राइड दाखवत असतात, जसं बेरिलियम हायड्राइड आणि मॅग्नेशियम हायड्राइड. तर एस ब्लॉक मधले जे इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहेत ते आहे बेरिलियम हायड्राइड आणि मॅग्नेशियम हायड्राइड हे आहे. आणि आपल्या पी ब्लॉक मधले इलेक्ट्रॉन डिफिशियंट हायड्राइड 13 ग्रुप वाले आहे, ग्रुप नंबर 13 वाले म्हणजे बोरॉन फॅमिली. बोरॉन हायड्राइड आपण याला B2S6 हे डायमरिक फॉर्म मध्ये लिहू शकतो. ॲल्युमिनियम हायड्राइड, गॅलियम हायड्राइड हे जे असतात हे इलेक्ट्रॉन डिफिशियंट हायड्राइड आहे, म्हणजे यांचा ऑक्टेट कंप्लीट नाही आहे. हे डिटेलमध्ये आपण समोर समजूनच घेऊ. तसंच इलेक्ट्रॉन प्रिसाइज जे आहे, प्रिसाइज म्हणजे सफिशियंट इलेक्ट्रॉन्स यांच्यापाशी असेल म्हणजे ऑक्टेट कंप्लीट असेल. बरोबर आहे. आता इलेक्ट्रॉन प्रिसाइज हायड्राइड कोणत्या ग्रुप पी ब्लॉक मधले कोणते एलिमेंट्स करतात, 14 ग्रुप वाले. 14 ग्रुप म्हणजे कार्बन फॅमिली. कोणते, कार्बन फॅमिली, कार से गए सन प्रभू वाले है की नाही, हे वाले. तर मिथेन, सिलेन, गॅलेन असं म्हणतात त्याला. एन नावाच्या शेवटी आणत असतो आपण, नावाच्या शेवटी एन सफिक्स आणायचं असते, म्हणून आपण याला मिथेन, सिलेन, गॅलेन. सिलिकॉन टेट्राहायड्राइड, गॅलियम टेट्राहायड्राइड हे इलेक्ट्रॉन प्रिसाइज हायड्राइड आहे. आता यांना इलेक्ट्रॉन प्रिसाइज हायड्राइड का म्हणतात, कारण यांच्या व्हॅलेन्स शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स येतील, ऑक्टेट कंप्लीट आहे यांचं. आणि जर ऑक्टेट कंप्लीट असणारे जर हायड्राइड असेल तर त्यांना आपण इलेक्ट्रॉन प्रिसाइज कोव्हॅलेंट हायड्राइड म्हणणार आहोत. तर ग्रुप नंबर 14 जे आहे आपल्या पिरियोडिक टेबलमध्ये म्हणजे कार्बन फॅमिली, तर त्या कार्बन फॅमिलीमधले जेवढेही एलिमेंट्स आहेत ते यांचे जे हायड्राइड्स असतात तर दे आर इलेक्ट्रॉन प्रिसाइज हायड्राइड. फायनली आपण इलेक्ट्रॉन रिच हायड्राइडवर फोकस करू. आता नेमकं इलेक्ट्रॉन रिच हायड्राइड कशाला म्हणतात, तर इलेक्ट्रॉन रिच हायड्राइड जे असतात तर पिरियोडिक टेबल मधले पी ब्लॉक मधले ग्रुप नंबर 15 बघा लक्षात ठेवायचं आहे. ग्रुप नंबर 15, 16 अँड 17. ग्रुप नंबर 15, 16 अँड 17 नायट्रोजन फॅमिली, ऑक्सिजन फॅमिली आणि हॅलोजन्स फॅमिली
याचा स्टार्टिंग मेंबर आहे नायट्रोजन्स, याचा ऑक्सिजन, यांचा हॅलोजन्स. तर हे जे फॅमिली मेंबर्स आहेत तर यांचे जे हायड्राइड्स असतील हे इलेक्ट्रॉन रिच हायड्राइड्स असतील. आता यांना इलेक्ट्रॉन रिच हायड्राइड का म्हटलं, तर जसं उदाहरण घेतो मी पहिल्यांदा अमोनिया घेतला आपण, तर अमोनियाच्या नायट्रोजनवर एक लोन पेअर इलेक्ट्रॉन्स असते. आपण जर वॉटर घेतला तर वॉटरमध्ये ऑक्सिजनवर 2 लोन पेअर इलेक्ट्रॉन्स असतात आणि हायड्रोफ्लोरिक ऍसिड जर घेतला तर फ्लोरीनवर 3 लोन पेअर इलेक्ट्रॉन्स असतात. भलेही यांचा ऑक्टेट कंप्लीट आहे पण यांच्यापाशी लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याच्यामुळे हे इलेक्ट्रॉन रिच आहेत आणि म्हणून यांना आपण म्हणत असतो इलेक्ट्रॉन रिच हायड्राइड. तर पिरियॉडिक टेबल मधले जे ग्रुप नंबर 15, 16 आणि 17 एलिमेंट्स आहेत पी ब्लॉक मधले, तर यांचे जे हायड्राइड्स तयार होतील तर हे हायड्राइड्स बेसिकली इलेक्ट्रॉन रिच हायड्राइड आहे. आता हे जे इलेक्ट्रॉन रिच हायड्राइड आहे ते कशामुळे आहे, यांचं ऑक्टेट कंप्लीट आहे बट दे हॅव एक्स्ट्रा लोन पेअर इलेक्ट्रॉन्स. दॅट इलेक्ट्रॉन इज अवेलेबल फॉर डोनेटिंग टू द अदर्स. दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज लेविस बेस. यांना आपण काय म्हणत असतो, लेविसच्या म्हणण्यानुसार बेस म्हणत असतात, लेविस बेस म्हणून ऍक्ट होत असतात इलेक्ट्रॉन रिच हायड्राइड. आणि हे जे असतात इलेक्ट्रॉन डिफिशियंट हायड्राइड जे आपण पाहतो तर हे इलेक्ट्रॉन डिफिशियंट कोव्हॅलंट हायड्राइड जे असतात तर दे आर इलेक्ट्रॉन डिफिशियंट असल्यामुळे दे आर लेविस ऍसिड. हे काय असतात, लेविस ऍसिड्स असतात अशा प्रकारे. आणि हे जे असतात प्रिसाइज इलेक्ट्रॉन प्रिसाइज कोव्हॅलंट हायड्राइड हे बेसिकली 14 ग्रुप एलिमेंट्स असतात म्हणजे कार्बन फॅमिली. यांच्यामध्ये जे ऑक्टेट कंप्लीट असते आणि लोन पेअर इलेक्ट्रॉन्सही नसते आणि डिफिशियन्सीही नसते, त्याच्यामुळे यांना आपण प्रिसाइज हायड्राइड म्हणत असतो. तर इथे इलेक्ट्रॉन डिफिशियंट मध्ये डायबोरेन सुद्धा येते, B2S6 हा सुद्धा आपल्याला इलेक्ट्रॉन डिफिशियंट कोव्हॅलंट हायड्राइड कॅटेगरीमध्ये येणार आहे. आता तिसरा जो प्रकार आपण पाहणार आहोत जो तुमचा हायड्राइड्स मधला आहे, बरोबर आहे की नाही, तो तुमचा आता कोणता राहणार आहे, जो मेटलिक हायड्राइड्स म्हणू आपण. कोणते हायड्राइड्स, मेटलिक हायड्राइड्स. क्लिअर झालं मी काय म्हटलं आहे ते. तर मेटलिक हायड्राइडलाच आपण इंटरस्टिशियल हायड्राइड सुद्धा म्हणत असतो. तर इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. तर आता बघा मेटलिक हायड्राइड. आता आपल्या पिरियॉडिक टेबल मध्ये कोणते एलिमेंट आहेत, एस ब्लॉक तर तुमचे आयोनिक हायड्राइड बनवतील, पी ब्लॉक वाले एलिमेंट जे आहेत ते कोणते हायड्राइड्स बनवतील, कोव्हॅलंट किंवा मॉलिक्युलर हायड्राइड बनवतील. आता आपल्या पिरियॉडिक टेबल मध्ये कोणते एलिमेंट्स राहिलेले आहेत, डी आणि एफ ब्लॉक एलिमेंट्स राहिलेले आहेत. कोणते कोणते, डी आणि एफ ब्लॉक एलिमेंट्स राहिलेले आहेत. तर त्याच्यामुळे हे कोणाचे बायनरी कंपाऊंड्स असतील, डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट्स आपल्या पिरियॉडिक टेबल. एफ ब्लॉक एलिमेंट्स हे जे एलिमेंट्स असतील दे आर रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन्स ऑफ मेटलिक किंवा इंटरस्टिशियल हायड्राइड. आता आपण यांना इंटरस्टिशियल हायड्राइड का म्हणतो, कारण हे जे मेटल ॲटम असतील हे मेटल ॲटम यांच्यामध्ये फिक्स आहे. पण यांच्या मेटल ॲटम जेव्हा असे फिक्स असतात, सॉलिड जेव्हा बनते तेव्हा, तर यांची जी गॅप असते यांना आपण इंटरस्टिशियल स्पेस म्हणतो. काय म्हणतो, इंटरस्टिशियल स्पेस म्हणतो. तर या इंटरस्टिशियल स्पेसमध्ये हायड्रोजन, ॲटमिक हायड्रोजन्स किंवा मॉलिक्युलर हायड्रोजन्स काय होत असते, ट्रॅप होत असते, ऑक्युपाईड होत असते. म्हणून यांना आपण इंटरस्टिशियल हायड्राइड म्हणत असतो. आणि हे नॉन स्टॅच्योमेट्रिक हायड्राइड असतात, म्हणजे यांचा रेशो फिक्स नसते. हे जे हायड्राइड आपण स्टडी करत असतो तर कोणते, मेटलिक हायड्राइड्स, तर हे नॉन स्टॅच्योमेट्रिक हायड्राइड्स असतील. कसे असतील, नॉन स्टॅच्योमेट्रिक हायड्राइड्स. त्याच्यामुळे आपल्याला क्लिअर इन्फॉर्मेशन्स असणं आवश्यक आहे कोणत्याही हायड्राइड स्टडी करत असताना, आहे की नाही. तर मी आताच सांगितलं आहे की इट इज नॉन स्टॅच्योमेट्रिक हायड्राइड सुद्धा म्हणतो आपण याला. कोणते, नॉन स्टॅच्योमेट्रिक हायड्राइड सुद्धा म्हणतात त्यांना. ठीक आहे, जे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये असते की नॉन स्टॅच्योमेट्रिक किंवा इंटरस्टिशियल किंवा मेटलिक हायड्राइड्स यापैकी कोणता हायड्राइड्स हा नॉन स्टॅच्योमेट्रिक हायड्राइड्स असेल, असा क्वेश्चन्स असते तुम्हाला. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते.
आता बघा, हे जे मेटलिक हायड्राईड आहे तर यांच्यामध्ये कोणते एलिमेंट्स हे मेटलिक हायड्राईड बनवत असतात? डी आणि एफ ब्लॉक एलिमेंट जे असतात पिरियॉडिक टेबल मधले हे मेटलिक हायड्राईड्स तयार करत असतात. आता यामध्येही काही एक्सेप्शनल आहे. एक्सेप्ट कोणते एक्सेप्ट आहे की डी ब्लॉक मध्ये जे 7th 8th आणि 9th ग्रुप वाले एलिमेंट्स आहेत, 7th 8th आणि 9th ग्रुप वाले जे आहेत है की नाही, they do not form any hydride. हे कोणतेच हायड्राईड बनवत नाही, यामधला कोणताच एलिमेंट हायड्राईड बनवत नाही. त्याच्यामुळं दे आर कॉल्ड ॲज हायड्राईड गॅप एलिमेंट्स. यांना काय म्हणतात? हायड्राईड गॅप एलिमेंट्स म्हणतात. ठीक आहे, काय म्हणतात त्यांना? हायड्राईड गॅप एलिमेंट्स म्हणतात. कोणत्या ग्रुपच्या एलिमेंट्सला हायड्राईड गॅप एलिमेंट्स म्हणतात? जे डी ब्लॉकचे ट्रान्झिशन मेटल्स आहेत 7th 8th 9th ग्रुप हे वाले एलिमेंट्स आपल्या पिरियॉडिक टेबल मधले 7th 8th 9th ग्रुप वाले हायड्राईड बनवत नाहीत आणि म्हणून यांना हायड्राईड गॅप एलिमेंट्स म्हणतात. तसंच जे 6th ग्रुप वाला जो एलिमेंट आहे तर 6th ग्रुप मध्ये ओनली क्रोमियम फॉर्म हायड्राईड. 6th ग्रुप मध्ये फक्त क्रोमियमच हायड्राईड बनवते, बाकीचे मेंबर त्यांच्यामध्ये हायड्राईड्स तयार करत नाही. म्हणजे तुम्ही असं जरी म्हटलं तर 6 7 8 9 6 मधला क्रोमियम सोडून बाकीचे ट्रान्झिशन एलिमेंट हायड्राईड बनवत नाही. तसंच पी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये नोबल गॅस हायड्राईड बनवत नाही आणि डी ब्लॉक आणि ए ब्लॉक एलिमेंट्स मधले डी ब्लॉकचे जे हायड्राईड्स आहेत कोणत्या कोणत्या ग्रुपचे 7 8 9 ग्रुपचे हे वाले हायड्राईड्स बनवणार नाहीत. म्हणून यांना हायड्राईड गॅप एलिमेंट म्हणतात. हायड्राईड गॅप एलिमेंट्स म्हणतात 7 9 8 ग्रुप एलिमेंट्सला. आणि जे 6 ग्रुपचा आहे ट्रान्झिशन मेटल म्हणजे डी ब्लॉक, त्यामध्येही 6 ग्रुपमध्ये कोणता असा आहे की जो एकच मेंबर आहे क्रोमियम, हाच फक्त हायड्राईड बनवणार, बाकीचे जे असतील ते हायड्राईड बनवणार नाही. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. आता आपण कंप्लीट डिटेल इन्फॉर्मेशन पाहू. पहिल्यांदा कोव्हॅलेंट और मॉलिक्युलर हायड्राईडची, नंतर मेटलिक हायड्राईड्स किंवा नॉन स्टॅच्योमेट्रिक हायड्राईडची. ठीक आहे, तर हे तुम्ही चार्ट बनवला आणि चार्टवर एक इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केला. आता याच्यानंतर आपण काय करणार आहोत की कोव्हॅलेंट हायड्राईड्स ऑलरेडी आपण आयोनिक हायड्राईड्स डिटेलमध्ये स्टडी केलेला आहे. त्याचं लेक्चर सुद्धा आपल्या ग्रुपवर म्हणजेच आपल्या चॅनलवर आपण अपलोड केलेलं आहे. ते तुम्ही पहिल्यांदा आयोनिक हायड्राईड्स पहा. आता मी कोव्हॅलेंट और मॉलिक्युलर हायड्राईड्स विषयी डिटेल इन्फॉर्मेशन्स इथे सांगतो, ते सुद्धा तुम्हाला काय करायचे आहे व्यवस्थित समजून घ्या.